काल एशिया कपसाठी टीम इंडिया डिक्लेअर करण्यात आली. 15 जणांची ही टीम होती आणि याच्यामध्ये शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच असं दिसतंय की एक तीर आणि दोन शिकार जे असतं ना, ते दोन शिकार झालेले आहेत. आणि हे जे दोन शिकार झालेले आहेत ते आहेत श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनचे. संजू सॅमसन जरी 15 जणांमध्ये असला तरी त्याचा पण शुभमन गिल व्हाईस कॅप्टन झाल्यामुळे गेम झालेला दिसतोय. आता सगळ्यात पहिलं श्रेयस अय्यर शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन केल्यामुळे प्लेइंग 11 मध्ये तो खेळेलच. आणि शुभमन गिल एकतर ओपनर म्हणून खेळेल किंवा मग तिसऱ्या नंबरला खेळेल. आणि त्याच्यामुळेच मला तरी असं वाटतं की श्रेयस अय्यरला जागा मिळू शकलेली नाही. शुभमन गिल जर टीम मध्ये नसला असताना तर कुठला तरी एक स्लॉट म्हणजे 4 नंबर असेल 5 नंबर असेल या एका स्लॉटमध्ये श्रेयस अय्यरला घेता आलं असतं. आणि दुसरा जो शिकार आहे तो आहे संजू सॅमसनचा. आता मागच्या 1 वर्षामध्ये संजू सॅमसनने T20 मध्ये टीम इंडियासाठी ओपन केलं. पण गिल खेळणार म्हणजे तो एक तर ओपन करेल किंवा तिसऱ्या नंबरला असेल. आता जर बघितलं तर अभिषेक शर्मा, शुभमन गिल, त्याच्यानंतर असेल सूर्यकुमार यादव, मग तिलक वर्मा आहे, मग हार्दिक पांड्या आहे, अक्षर पटेल आहे. संजू सॅमसन नेमकी खेळणार कोणत्या पोझिशनला? कारण तो 5 किंवा 6 नंबरला खेळू शकत नाही. जास्तीत जास्त तो ओपन करेल किंवा 3 नंबरला खेळेल किंवा 4 नंबरला खेळेल. पण गिल असल्यामुळे आता कोणताही स्लॉट त्याला मिळणं शक्य नाही. आणि तुम्ही जर बघितलं तर बॅकअप विकेट किपर जो आहे तो जितेश शर्मा आहे. जितेश शर्मा हा मिडल ऑर्डर किंवा फिनिशर म्हणून सुद्धा खेळू शकतो. 5 नंबरला 6 नंबरला तो खेळू शकतो. आणि त्याच्यामुळे असं दिसतंय की जो पहिला विकेट किपर असणार आहे प्लेइंग 11 मध्ये तो जितेश शर्मा असेल. संजू सॅमसनचा थोडा अवघड झालेला आहे, त्याचा जरा गेम झालेला दिसतोय गिलमुळे. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की शुभमन गिलमुळे श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन या दोघांची शिकार झालेली आहे?